घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सगळेजण जेवायला बसलेले असतात. त्यावेळेस ऐश्वर्या येते आणि ती जानकीची माफी मागते. त्यावेळेस जानकी तिला माफ करत नसते. त्यावेळेस आई म्हणतात की एवढी ती माफी मागत आहे तर तू तिला माफ करून टाक. त्यावेळेस इकडं जानकी ही काहीच बोलत नसते. त्यावेळेस आई म्हणतात की माझाही तर गैरसमज झाला होता ना की आणि मी तुलाही माफ केलं आहे. ज्यावेळेस तू अवंतिकाची साडी घातली त्यावेळेस माझ्या लक्षातच आलं नाही की ती तू आहेस. असंच काहीतरी माझ्या बाबतीतही झालं होतं आणि आता माझा तुझ्यावरती अजिबात राग नाही आणि तू ही ऐश्वर्याला माफ करून टाक. त्यावेळेस इकडं शर्वरी विचार करते की म्हणजे आपण जे काही केलं होतं ते असक्सेस झालेलं आहे आणि आईने ही जानकीला माफ करून टाकलं आहे. त्यावेळेस आई सांगतात की जानकी नानांच्या मृत्यूचं सत्य ही सगळ्यांच्या समोर आणणार आहे आणि तिनं तसं मला वचनही दिलेलं आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की याचा अर्थ जानकीकडे काहीतरी ठोस पुरावा आहे आणि आजच्या रात्रीच तो काहीतरी घ्यायला हवा. आणि त्यावेळेस इकडं ऐश्वर्याला जानकी माफ करते आणि ऐश्वर्याला ती जेवायलाही बसायला सांगते. त्यावेळेस सगळेजण गुण्यागोविंदाने जेवायला बसतात आणि जेवण झाल्यानंतर सगळेजण तिथून निघून जातात आणि जानकी म्हणते की आई आणि सारंग भाऊजी तुम्ही म्हणत आहात म्हणूनच मी ऐश्वर्याला माफ केलेला आहे, पण तरीही माझा तिच्यावरती अजिबातच विश्वास नाही. नंतर इकडे राहुल आणि शर्वरी या पूर्ण कॉस्ट्युम घालून आलेले असतात आणि ते विचार करत असतात की ऐश्वर्या आणखीन कशी आली नाही आणि ते लोक ऐश्वर्याची वाट पाहत असतात. तेवढ्यात तिथं ऐश्वर्या ही येते आणि कोणाचाही चेहरा दिसत नाही. तेव्हा त्यांनी पूर्ण मास्क घालून त्यांचा टास्क सुरू करतात आणि त्यांनी ठरवलेलं असतं की काही करून आजच्या रात्री घरामध्ये ती नानांची डायरी शोधून काढायचं आणि ते आईंच्या रूममध्येही शोधाशोध करतात. तसंच ते हॉलमध्येही पाहतात तर त्यांना वाटतं की जानकीच्या रूममध्ये असू शकते. त्यामुळे ते लोक जानकीच्या रूममध्येही ती डायरी शोधण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना कुठेही ती डायरी सापडत नाही. त्यावेळेस इकडं सगळ्यांना वाटतं की जानकीने ती डायरी कुठे ठेवली असेल आणि त्यानंतर इकडं शर्वरी विचार करते की झोपताना ती उशाच्या खाली तर नाही ना घेऊन झोपली असेल. आणि तरीही इकडं सगळेजण झोपलेले असतात आणि ते शोधाशोध करतात, पण त्यांना तिथे काहीच सापडत नाही. त्यावेळेस इकडं शर्वरी विचार करते की हिने डायरी ठेवली तरी कुठे असेल आणि सगळ्या रूम आणि सगळे हॉल वगैरे झाल्यानंतर ते सगळेजण बाहेर हॉलमध्ये एकत्र येतात आणि म्हणतात की खरंच जानकीने ती डायरी कुठे ठेवली असेल. हॉल झाला, किचन झालं, बेडरूम झालं, आता राहिलं कुठे. त्यानंतर शर्वरी म्हणते की याचा अर्थ तिने ते डायरी देवघरामध्येच ठेवली असेल आणि त्यानंतर ते सगळेजण देवघरामध्ये ती डायरी शोधायला येतात आणि त्यानंतर इकडं शर्वरी यांना देवघराच्या मागे ती डायरी सापडते आणि त्यावेळेस इकडं देवघरात शोधाशोध केल्यानंतर शर्वरी ती डायरी घेते आणि तिथून हॉलमध्ये येते आणि म्हणते की आपला प्लॅन सक्सेस झाला आणि आपल्याला ती डायरी भेटली आहे. आणि शर्वरी ती डायरी ऐश्वर्याला पकड असं सांगते. त्यावेळेस तिथे ऐश्वर्या ती डायरी पकडते आणि आपण घातलेला मास्क ही ती काढते आणि म्हणते की पाहते. तेव्हा शर्वरीच्या लक्षात येतं की तिथं ऐश्वर्या नव्हती तर ती तर जानकी होती आणि सगळ्यांच्या समोर जानकी येते आणि म्हणते की हो तीही मीच आहे आणि ऐश्वर्या नाही. मला तेव्हाच कळालं होतं की ऐश्वर्या माझी माफी मागत आहे. याचा अर्थ काहीतरी तुम्ही प्लॅन करत आहात आणि तुमच्याकडून मी काहीतरी शिकलेली आहे. त्यानंतर इकडं राहुल आणि शर्वरी म्हणतात की आता आपण काय करायचं, आपल्या पसला तो पुरावा ही जानकीकडे आहे. त्यावेळेस राहुल म्हणतो की अगोदर आपण या सगळ्यामधून कसं सुटणार हे पाहायला हवं. आणि त्यानंतर इकडं ते घराबाहेर बोलत असताना इकडे राहुल म्हणतो की आपल्याच पायाने आपल्यावर दगड टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की तुम्हाला माहीत आहे का हे सर्व मीच केलेलं आहे आणि एवढं तरी मी तुमच्याकडून आता शिकलेली आहे. आणि ज्यावेळेस मी ऐश्वर्याच्या रूममध्ये गेले तेव्हा मला हे कॉस्ट्युम सापडलं. ऐश्वर्याला मी बेशुद्ध केलं आणि ती आता निवांत झोपलेली असेल आणि तेच कॉस्ट्युम घालून मी जेव्हा बाहेर आले तेव्हा मला लक्षात आलं की हा तुमचा प्लॅन आहे. आणि त्यानंतर ती म्हणते की आता तुम्हाला कधीच ही डायरी भेटणार नाही. त्यानंतर आई उठतात आणि म्हणतात
की तुम्हाला माहीत आहे का आपल्या घरामध्ये चोरी झालेली आहे, आणि सगळ्यांना आवाज देतात. त्यावेळेस इकडं सगळेजण येतात आणि म्हणतात की अशी कशी चोरी झाली. त्यावेळेस आई म्हणतात की घराचं दार तरी बंद आहे, मग चोरी कशी झाली. त्यावेळेस जानकी म्हणते की बाहेरून कोणीही चोरी करायला आलेलं नाही, तर घरातल्याच व्यक्तीने ती चोरी केलेली आहे. त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की ती चोरी असं कोण केलेलं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की राहुल आणि शर्वरी यांनीच ही चोरी केलेली आहे. पण त्यावेळेस आई म्हणतात की हे तू काय म्हणत आहेस. त्यावेळेस शर्वरी म्हणते की वहिनी, तुम्ही असं बुडाचे आरोप माझ्यावरती अजिबात करू नका, आणि तुम्हाला काय वाटतं की मी हे सर्व करेल आणि तुम्हाला मी प्रॉपर्टीचा हिस्सा मागत आहे, म्हणून तुम्ही माझ्यावरती काही आरोप करू शकत नाही. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे आणि मी पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तू प्रत्येक वेळेस असंच बोलत आलेली आहेस, पण एकदाही तू असं सिद्ध करून दाखवलेलं नाही. त्यावेळेस जानकी म्हणते की कुणालाही माहीत नाही आणि आपल्या घरामध्ये हिडन CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि त्यावरच सगळं काही सत्य सगळ्यांना दिसेल. त्यानंतर इकडं जानकी ही मोबाईलमधलं CCTV फुटेज हे सगळ्यांना दाखवणार आहे. हे लक्षात आल्यानंतर शर्वरीला वाटतं की आता आपलं सत्य सगळ्यांच्या समोर येणार. त्यानंतर इकडं ती CCTV फुटेज पाहण्यासाठी शर्वरी पुढे येते आणि जानकी ते CCTV फुटेज दाखवते. त्यावेळेस शर्वरीच्या लक्षात येतं की ते 2 माणसं जे मास्क घातलेले होते त्यांचा चेहरा काही दिसत नाही, पण तिथे जानकीचा चेहरा दिसतो. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणतात की हे सर्व जानकीनेच केलेलं आहे आणि ती 2 माणसं कोण आहेत हे आम्हाला अजिबातच माहिती नाही, आणि हा सर्व जानकीचाच प्लॅन आहे आणि ते हे सर्व नाटक करते. त्यावेळेस इकडं जानकीलाही लक्षात येत नाही की हे सगळं कसं झालं आणि मी कशी अडकले. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की जानकी वहिनी, आता बस करा आणि तुम्ही हे सगळं माझ्यावरती आरोप करणं थांबवा.